गोवर्धन दोलताडे चित्रपट लेखक आणि निर्माता आहे। सर्वप्रथम मी आपल्या बोल मराठी या न्यूज चॅनलला शुभेच्छा देतो आणि मी ज्या चित्रपटासाठी आपल्या न्यूज चॅनलवरती थोडं एक प्रमोशन संदर्भात बोलणार आहे त्या चित्रपटाचं नाव आहे मुसंडी। मुसंडी चित्रपट 9 जून 2023ला संपूर्ण राज्यभर आम्ही तो प्रदर्शित करत आहोत आणि मुसंडीमध्येच सर्व काही लोकांना कळून जातं का नेमकं काय असेल। कारण माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये एक झेप किंवा मुसंडी मारण्यासाठी धडपडत असतो, यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो, काही अपयशाचा सामना करून सुद्धा यशस्वी झालेले असतात। तर ह्या सगळ्या गोष्टीवरतीच हा चित्रपट भाष्य करतोय आणि साधारण आपल्या राज्यामध्ये म्हणजे प्रत्येक घरामध्ये असं कुठलं घर नसेल की त्या घरामध्ये विद्यार्थी नाही, शिकणारे विद्यार्थी नाहीत असं नाही। प्रत्येकाच्या घरामध्ये विद्यार्थी असतात आणि त्यांनाच कुठंतरी एक चांगल्या प्रकारे झेप मारता आली पाहिजे, कुठेतरी मुसंडी मारता आली पाहिजे। वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरीत असेल, व्यवसायात असेल, वेगवेगळ्या म्हणजे अनेक मार्ग आहेत। प्रत्येक मार्गामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांना मुसंडी मारता आली पाहिजे। परंतु विशेषतः आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये सध्या MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या पाठीमागं एक विद्यार्थी खूप लागलेले दिसत आहेत। आपलं नशीब तिथं आजमावण्याचा प्रयत्न करत आहेत आणि MPSC सारख्या UPSC सारख्या परीक्षेतून पास होऊन अधिकारी होण्याचं स्वप्न बघत आहे। तर निश्चितच तुम्हाला या असं अधिकारी होण्याचं स्वप्न बघणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना माझे म्हणजे त्यांना मी एक म्हणजे काय म्हणतो आपण त्यांचं एक आपण विशेष या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि प्रत्येकाला यश मिळावं हे पण मी एक इच्छा व्यक्त करतोय। परंतु MPSC सारख्या UPSC सारख्या परीक्षांमध्ये यश खूप कमी प्रमाणात मिळतं, कारण जागा जेवढ्या आहेत तेवढंच यशस्वी होतात। परीक्षा 10 लाख मुलं देतात, 5 लाख मुलं देतात, जे काही असेल जेवढे इच्छुक आहेत आपल्या राज्यात कितीतरी मुलं अभ्यास करतात, सर्वजण परीक्षा देत असतात आणि यशस्वी एकदम थोडे होतात। परंतु अयशस्वी मुलांना परत असं वाटतं की चला यावेळेस चान्स नाही भेटला, पुढच्या वेळेस आपण प्रयत्न करू। असं करत करत मुलं खूप प्रयत्न करत असतात आणि आयुष्यातला एकदम योग्य टायमिंग, एक टर्निंग पॉईंट असतो आयुष्यात काहीतरी वेगळं घडवण्याचा, काहीतरी उभारी घेण्याचा, काहीतरी मुसंडी मारण्याचा। त्या ठिकाणी त्यांना तो वेळ खर्च झालेला असतो आणि भविष्यात त्यांना त्यांच्या सगळ्या स्वप्नांचा चकनाचूर झालेला असतो। तर मग ते कुठंच काही करू शकत नाहीत। गावासाठी ते वजं होतात, आईवडिलांसाठी वजं होतात आणि स्वतःसाठी सुद्धा ते जगायला म्हणजे इच्छुक नसतात, म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने ते सुसाईड करतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात। तर असं काही होऊ नये म्हणून ह्या अशा विद्यार्थ्यांकरिता हा मुसंडी चित्रपट एक वरदान ठरणार आहे। कारण यश मिळाल्यानंतर खूप लोक आपल्याजवळ येतात, अपयशी लोकांच्या जवळ कोणी येत नाही, परंतु अपयश हा सुद्धा यशाचा खूप मोठा मार्ग आहे। अपयशानंतर जो यशस्वी होतो तो खूप मोठा यशस्वी आणि तो कष्टातून यशस्वी झालेला असतो, त्याच्यामुळं त्याला त्या गोष्टीचं महत्त्व असतं। तर या सगळ्या गोष्टींवरतीच आम्ही हा चित्रपट करतो आणि मी माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व पालकांना एकच विनंती करेल की आपल्या मुलांकरिता तुम्ही रात्रंदिवस झगडत असतात, कामधंदा करतात, जे मिळेल ते काम करतात, उपाशी राहतात, परंतु आपल्या मुलांना काहीतरी करिअरमध्ये काहीतरी घडवायसाठी तुम्ही प्रयत्न करत असता। परंतु माझी एक खूप म्हणजे इच्छा आहे की सर्वांनी हा चित्रपट आपल्या मुलांच्या करिअरसाठी म्हणून सर्व पालकांनी आपल्या मुलांना बरोबर घेऊन, आपल्या फॅमिलीला बरोबर घेऊन हा चित्रपट आपल्या मुलांना, लहान असो मोठे असो, इतर अभ्यासक्रम करणारे असो, स्पर्धा परीक्षा करणारे असो, सगळ्यांना हा चित्रपट दाखवा। म्हणजे मुलांना नेमकं काय करायचे, आपण नेमकं काय घडायचे आणि कशा पद्धतीने आपण स्वतःला घडवायचे हे या चित्रपटातून सर्वांना पाहायला मिळेल आणि नक्कीच प्रत्येक मुलगा कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये मुसंडी मारेल अशी मला खात्री आहे। आजच आम्ही या चित्रपटाची एक म्हणजे सांगायचं म्हणजे आम्ही ॲक्च्युली 2 महिन्यापासून जवळपास या चित्रपटाचं प्रमोशन मार्केटिंग करीत आहोत, परंतु आम्ही 26 मे 2023 ही तारीख प्रदर्शनाची फायनल केली होती, पण काही कारणास्तव किंवा MPSC UPSCच्या परीक्षांचा काळ आहे आता ते म्हणजे त्याच्यामुळं आम्ही मुसंडी चित्रपटाची तारीख आज एक नवीन तारीख जाहीर केली आहे सर्व विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार। तर ती तारीख आहे 9 जून 2023 आणि खूप मोठ्या प्रमाणात राज्यभर हा चित्रपट रिलीज करत आहोत। तरी पण सर्वांनी हा चित्रपट पाहावा ही माझी एक निर्माता म्हणून आणि एक लेखक म्हणून आणि एक आपल्या देशाचा एक नागरिक म्हणून माझी विनंती आहे। धन्यवाद।